Hello student, today we are going to see class 6 lesson number 3, diversity in plants and their classification. Last two parts we have seen classification of plants, structure of plants and diversity in plants. Now today we will see next part number 3, and we will finish this lesson here only. Can you tell to which parts of plants are butterflies and insects attracted? The plants आणि प्लांट्सकडे बटरफ्लायज आणि इन्सेक्ट कधी अट्रॅक्ट होतात हे तुम्ही सांगू शकता का? की ज्या प्लांट्सना फ्लावर्स असतात त्या प्लांट्सकडे बटरफ्लायज आणि इन्सेक्ट अट्रॅक्ट होतात. देन प्लांट्स दॅट बियर्स फ्लावर्स आर कॉल्ड फ्लावरिंग प्लांट्स, व्हाईल प्लांट्स दॅट नेव्हर बियर फ्लावर्स आर कॉल्ड नॉन फ्लावरिंग प्लांट्स. नॉन फ्लावरिंग प्लांट्स मे नॉट हॅव ऑर्गन्स लाईक रूट, स्टेम अँड लीव्स. मीन्स फुलं येणाऱ्या वनस्पतींना फुलं झाडे म्हणजे फुलं ज्या प्लांट्सना फुलं येतात त्यांना फ्लावरिंग प्लांट्स म्हणतात, आणि ज्या वनस्पतींना फुले येत नाहीत त्यांना नॉन फ्लावरिंग प्लांट्स म्हणतात. त्याचबरोबर नॉन फ्लावरिंग प्लांट्सना मध्ये रूट, स्टेम, लीव्स म्हणजे खोड, पानं आणि मुळे नसतात. त्याचबरोबर फुलपाखरं म्हणजे हे जे बटरफ्लायज इन्सेक्ट असतात ते फ्लावर्स असलेल्या प्लांट्सकडे जास्त प्रमाणात आकर्षित किंवा अट्रॅक्ट होतात. Next, use your brain power. What types of plants are toadstools and mushrooms? They are fungi. What type of plant is the fig? Fig is a flowering plant. Do ferns, algae, money plant bear flowers? Ferns and algae are non-flowering plant, but money plant is a flowering plant. Next, the world's largest flower is found in Indonesia. The diameter of the flower of the plant Rafflesia arnoldii is about 1 meter. The world's smallest flower is of plant called Wolffia or duckweed. Its diameter as small as 0.5 mm. See in this picture given. वर्ल्ड मधले जगातील सर्वात मोठं फुल इंडोनेशियामध्ये आढळतं आणि त्याचे नाव काय आहे? रॅफेल्सिया अर्नोल्डी त्याला म्हणतात. ते जे फ्लावर आहे ते 1 मीटर एवढे मोठे असते. त्याचबरोबर सर्वात छोटे फ्लावर वोल्फिया अँड डकवीड हे असते. दॅट इज त्याचा डायमीटर किती असतो किंवा ते किती लहान असतो? 0.5 मिलीमीटर. नाव कॅन यू टेल वेअर डज द पोमग्रेनेट श्रब्स ग्रो? ऑन दी लँड. पोमग्रेनेट कुठे ग्रो होतं? तर लँडवर. वेअर डज द लोटस ग्रो? लोटस तर तुम्हाला माहिती आहे कमळ कुठे ग्रो होतं? तर इन वॉटर. वेअर डज द बुलबुशेस अँड रेल रोड क्रीपर ग्रो? म्हणजे जे वेगवेगळे मार्शी म्हणजे खूप सारे मार्शी अँड लँड ट्रीज असतात ते कुठे ग्रो होतात? तर त्या कुठे होतात? दलदल आणि जमिनीवर. म्हणजे मार्शी अँड लँड एरियाजमध्ये काय होत असतात? त्या ग्रो होत असतात दलदल आणि जमीन असलेल्या भागांमध्ये. वेअर डज द डोडल प्लांट ग्रो? ऑन द प्लांट्स इट इज अ पॅरासाइट. म्हणजे दुसऱ्या झाडांवर की जे दुसऱ्यांवर डिपेंड असतात अशा वनस्पती काय असतात? दुसऱ्या प्लांटवर डिपेंड असतात. अशा ठिकाणी ते म्हणजे ते दुसऱ्या प्लांटवर येतात अशा ठिकाणी ते ग्रो होतात. वी सी डिफरंट प्लांट्स growing in different places around us. Plants can be classified according to their habitat or the places where they grow. Land, water, marshy areas, desert and even big tree are various habitat of plants. म्हणजे प्लांट्स ह्या वेगवेगळ्या ठिकाणी ग्रो होत असतात, येत असतात. तर काही वॉटरमध्ये म्हणजे पाण्यामध्ये येतात, काही लँडवर येतात, जमिनीवर येतात, तर काही जे मार्शी एरियाज म्हणजे जिथे दलदल म्हणजे खूप सारी घाण असते अशा ठिकाणी काय होत असतात? काही प्लांट्स ग्रो होत असतात. व्हाय डज द वॉटर hyacinth float on water? Because it has a air filled spaces in the stem. कारण त्यांच्या जे खोड असतात, स्टेम असतात, त्यांच्या हवायुक्त काय असते? हवा जाण्यासाठी जागा असते, त्यामुळे ते पाण्यावर फ्लोट होतात. वाय इज द स्टेम ऑफ द कॅक्टस फ्लेशी? वाळवंटात पाणी साठवण्यासाठी कॅक्टसचं काय करतो? खोड यूज केलं जातो. टू स्टोअर वॉटर इन डेझर्ट कंडिशन. व्हॉट डिफरंट क्रायटेरिया आर युज्ड इन क्लासिफाय प्लांट्स? प्लांट्सला म्हणजे प्लांट्सचा काय क्रायटेरिया असतो क्लासिफाय करण्यासाठी? दॅट बेस्ड ऑन फ्लावरिंग, हॅबिटॅट अँड स्ट्रक्चर. जे आपण पाहिलं आहे की त्यांचा कलर कसा आहे, साईज किंवा त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, या सर्व गोष्टींवर त्यांची क्लासिफिकेशन डिपेंड होत असते. नेक्स्ट, आता आपण पाहणार आहोत डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन ॲनिमल्स. वी विल सी. डिफरंट ॲनिमल्स हॅव डेव्हलप डिफरंट शेप्स टू सर्वाइव्ह इन द एन्व्हायरमेंट. ॲनिमल्स हॅव डिफरंट बॉडी पार्ट्स अँड शेप्स. म्हणजे प्रत्येक प्राण्यांची जी स्ट्रक्चर असते ते वेगवेगळे असते. देयर इज अ ग्रेट व्हरायटी इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल्स टू. The amoeba that cannot be seen in our eyes, the huge elephant is small snail, the fish that swim in water, a kite
that flies high in the sky, butterflies that flit around the flowers, a house lizard that crawls on a wall are all animals. Each has a different characteristic. Means from here we can know that from tiny amoeba to big animals like tiger, elephant, all are animals. Every animal is unique in shape, size and body parts. म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांचे शरीर वेगवेगळ्या प्रकारे दिसते, कारण ते त्यांच्या वातावरणात टिकून राहण्यासाठी ते तसे स्ट्रक्चर केलेले असते. प्रत्येक प्राण्यांचे स्ट्रक्चर वेगवेगळे असते. आपल्याला जो डोळ्यांनी न दिसणारा अमिबा, वाघ किंवा गरुड अशा सर्व प्राण्यांमध्ये विविधता डिफरन्सेस दिसतात. त्याचबरोबर एव्हरी अॅनिमल इज युनिक इन शेप अँड साइज अँड बॉडी पार्ट्स. म्हणजे त्यांचे शरीर, हालचाल व जीवन पद्धती वेगवेगळी असते. Animals have a body parts like head, neck, torso, a tail, limbs. For movement, they have various organ systems which carry on various functions inside the body. In this respect too, there is a lot of diversity in animals. Most animals have these parts to help them move and work. म्हणजे बरेच ॲनिमल्स त्यांचे जे स्ट्रक्चर किंवा पार्ट्स असतात ते वन प्लेस टू अनदर प्लेस जाण्यासाठी किंवा त्यांच्या कामासाठी यूज करत असतात. They have various organ systems which carry various functions inside their body. In respect to, there is lot of diversity in animals. What are differences in the body structure of animals like snake, lizard, a tiger, a fish, an eagle, a hen, a crab, a housefly, and earthworm, a crocodile, and a grasshopper. साप, सरडे, वाघ, स्नेक, लेझर, टायगर, फिश अँड ईगल, हेन, क्रॅब, हाऊसफ्लाय या सर्व प्राण्यांच्या शरीरांमध्ये काय डिफरन्स असतो, काय फरक असतो, हे आपल्याला ऑब्झर्वेशन केले पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे त्यांचे क्लासिफिकेशन केले पाहिजे. वी सी व्हरायटी इन एनिमल्स विथ रिस्पेक्ट टू देअर फूड एज वेल एज सिन्स एनिमल्स डिपेंड ऑन अदर्स फॉर देअर फूड दे आर फाउंड इन प्लेसेस वेअर food is available. Different animals have different methods of obtaining and eating food. These two leads differences in their body structure. म्हणजे प्रत्येक प्राणी अन्न मिळवण्याच्या आणि खाण्याच्या वेगळ्या पद्धती वापरतो. Some hunt, some graze, some suck or filter their food. Now see here, try this activity. Observe the animals in your surrounding. Make list of their names. Complete the following table on the basis of the information obtained and discuss it in the class. Name of the animal, what is their food, how do they eat, where do they live, the special features that you found. म्हणजे लास्ट पार्ट 2 मध्ये आपण पाहिलेलं प्लांटचं क्लासिफिकेशन करण्यासाठी एक ऍक्टिव्हिटी दिली होती. तुमच्या क्लासमध्ये, स्कूलच्या क्लासमध्ये तुम्ही वेगवेगळे तुमच्या सराउंडिंग मध्ये असलेले प्लांट्स ऑब्झर्व करा आणि त्यांचे शेप, साईज, रंग किंवा कलर, हाईट काय कशी आहे ते ऑब्झर्व करून ते चार्टमध्ये लिहायचं होतं. सेम तसेच इथे अॅनिमल्सचे ऑब्झर्वेशन करायचं आहे तुम्हाला आणि क्लासमध्ये डिस्कस करायचं की एखादा सपोज तुम्ही टायगर घेतलं तर ते व्हॉट इज देअर फूड, हाऊ डू दे ईट, म्हणजे ते काय खातात, कुठे राहतात आणि व्हॉट इज देअर फीचर्स, हे तुम्हाला असे अॅनिमल्सचे वेगवेगळे अॅनिमल्स ऑब्झर्व करून तुम्हाला ते फाइंड आउट करायचं आहे. Now, for example, if suppose I have taken name of animal cow, what is their food, how do they eat? They eating grass and they chew with flat teeth. Where do they live? On farms. And what is their features we finding that is giving milk from stomach. Okay, now next you will not see all animals in your own surrounding. Why is it so? Which are other animals that you know of but have you not seen? Collect information about them using about table and take help website like www.earthlifenet, discovery.com, seaworld.com, Kids Go Wild, World Wildlife, National Geographical.com. म्हणजे मुलांनो किंवा स्टुडंट आजूबाजूला असलेल्या प्राण्यांबद्दल माहिती गोळा तुम्हाला करायची आहे आणि ते जर तुम्हाला आजूबाजूला म्हणजे तुमच्या सराउंडिंग मध्ये ते नसतील अॅनिमल आणि तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर इथे वेबसाईट नेम्स दिलेले आहेत. तुम्ही ते सर्च करून त्यावरून तुम्ही माहिती घेऊ शकता. तर इथे आपण प्राण्यांमधील विविधता व त्यांचे वैशिष्ट्य आणि त्यांचा अभ्यास स्टडी केला. आता नाव लास्ट पार्ट ऑफ दिस लेसन दॅट इज मल्टीसेल्युलर, वर्टिब्रेट, इनवर्टिब्रेट, टेरेस्ट्रियल, aquatic, amphibious animals काय असतात ते आपण पाहूया. टेक a drop of water from puddle and place it on a glass slide. Observe it under microscope. What do you see when a drop of water from a puddle is seen under a microscope? Innumerable microbes can be seen moving about in it. You will see the continuously moving amoeba. The parasite is also unicellular like amoeba. Horse, bear, tortoise, multicellular animals. Now see, here is a microscope given. This is a parasite diagram. आता तुम्हाला इथे एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. तुम्ही काय करायचं आहे, पाण्यामधून एक तुम्हाला थेंब घ्यायचा आणि तो स्लाइडवर ठेवून मायक्रोस्कोपच्या खाली ठेवायचा आहे. तेव्हा जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा तुम्हाला काय काय दिसेल? व्हॉट यू विल सी दॅट यू विल सी कंटिन्युअसली मुव्हिंग अमिबा अँड पॅराशम ऑल्सो युनिसेल्युलर अॅनिमल्स लाईक अमिबा. म्हणजेच तुम्ही अमिबा, पॅराशम यासारखे
हे इन्युमरेबल्स मायक्रोब्स पाहाल, अगदी सूक्ष्म जीव तुम्ही पाहाल आणि त्यांची हालचाल पण त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ती तुम्हाला नेकेड आईजने दिसू नाही शकत, त्यासाठी तुम्हाला मायक्रोस्कोपचीच गरज भासणार आहे किंवा हेल्प घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर युनिसेल्युलर म्हणजे काय, तर एक पेशीय आणि मल्टीसेल्युलर म्हणजे अनेक पेशी असलेले ॲनिमल्स. हॉर्स अँड बियर टॉर्टाइज हे काय आहेत, अनेक पेशी असलेले ॲनिमल्स आहेत. तर पॅरेशियम हे काय आहे, एक पेशीय आहे. व्हॉट इज द चेन ऑफ बोन्स इज द सेंटर ऑफ अवर बॅक कॉल्ड. Animals with vertebral column, those without it form two groups known as vertebrates and invertebrates respectively. म्हणजे आपल्या शरीराच्या मध्यभागी असलेल्या हाडांची साखळीला काय आपण म्हणतो, तर एक असतं व्हर्टिब्रेट आणि दुसरं असते इनव्हर्टिब्रेट. म्हणजे त्याच्यामध्ये जे व्हर्टिब्रेट असतात ते त्यांना ते कणादंड म्हणजे तो जो लाईन असते ती दिसत नाही इनव्हर्टिब्रेटमध्ये, पण व्हर्टिब्रेटमध्ये ते तुम्हाला पाठीच्या मागे जे प्रॉपर एक स्टँड लाईन असते दॅट इज कॉल्ड कणादंड, ते तुम्हाला प्रॉपरली दिसत असते. स्नेक्स, बर्ड्स, फिश, कांगारूज ॲज ऑल्सो ह्युमन्स आर व्हर्टिब्रेट ॲनिमल्स. ॲनिमल्स सच ॲज snail, cockroach, earthworms do not have vertebral column and therefore they are invertebrate columns. म्हणजे vertebral columns vertebrate animals कोणते कोणते असतात, स्नेक, बर्ड, फिश, कांगारू. इनव्हर्टिब्रेट मध्ये तो पाठीचा कणा नसतो, ते कोणते ॲनिमल्स असतात, स्नेल, कॉकरोच, अर्थवॉर्म्स, यांच्यामध्ये तो पाठीचा कणा नसतो. नेक्स्ट, नेम सम ॲनिमल्स विच ले एग्स अँड अदर विच गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. तर कोणते प्राणी, कोणते ॲनिमल्स अंडी देऊन त्यांच्या यंग वन्स ला बर्थ करतात, तर अंडी घालणारे आणि त्यांना पिल्लांना जन्म देणाऱ्यांची प्राण्यांची नावे कोणती आहेत. तर वी हॅव लर्न दॅट प्रोड्युसिंग अनदर लिव्हिंग थिंग लाईक वन सेल्फ इज कॉल्ड रिप्रोडक्शन. अ hen lays hatches them after a few days. Young chicks hatch out of egg. A cow gives birth to a calf. Before that, calf grows within cow's body according to the mode of reproduction. Animals are classified into two types, namely oviparous animals which lay eggs and viviparous animals which give birth to the young ones. म्हणजेच इथे दोन प्रकारचे रिप्रोडक्शनचे टाईप येतात की सेम त्यांच्यासारखेच दिसणारे ॲनिमल्स फॉर्म करतात. तर ते कोणते कोणते आहेत, विविपेरस ॲनिमल्स आणि ओव्हिफेरस ॲनिमल्स. ओव्हिफेरस म्हणजे जे ॲनिमल्स असतात की जे प्राणी असतात ते काय करतात, अंडी घालून त्यांच्यासारख्या यंग वन्सला जन्म देतात. तर विविपेरसमध्ये ते त्यांच्याच बॉडीमध्ये त्यांचे यंग वन्स ग्रो करत असतात. Where are the animals, namely horse, a bear, tortoise, an alligator, a fish, a deer, and a frog to be found? तर हॉर्स, बियर, टॉर्टॉइज अँड ॲलिगेटर म्हणजेच घोडा, अस्वल, कासव, हरिण, बेडूक हे प्राणी कुठे आढळतात, तर according to their habitat, animals are usually classified into terrestrial aquatic animals. However, animals like frog, salamander, toad live in both places, namely land, water, and therefore they are called amphibious animals. म्हणजे इथे प्राण्यांचे म्हणजे प्राणी खालील प्रमाणे कोणत्या टाईपमध्ये ते राहतात म्हणजे आढळतात राहण्यासाठी ते आपण पाहणार आहोत. टेरेस्ट्रियल म्हणजे जे जमिनीवर राहतात ते, मग ते जमिनीवर राहणारे कोणते प्राणी आहेत, घोडा, हरिण. जे पाण्यामध्ये राहतात त्यांना काय म्हणतात, ॲक्वॅटिक ॲनिमल. फॉर एक्झाम्पल मासा. जे प्राणी जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहतात तर ते एक्झाम्पल कोणतं आहे, बेडूक. सम ॲनिमल्स like cat, eagle, crow, butterfly, honeybees all fly in air through they live in different places. These animals are said to be aerial mode of life. म्हणजे जे पतंग, गरुड, फुलपाखरू, कावळा हे मधमाशी हे सर्व काय करतात, हवेत उडतात, म्हणून त्यांना आकाशीय जीवनशैली म्हणजे एरियल मोड ऑफ लाईफ मध्ये असलेले प्राणी असे म्हणतात. What are different criteria used to classify animals? Presence or absence of vertebral column, mode of reproduction, habitat म्हणजे ज्यांचा पाठीचा कणा असतो, जे रिप्रोडक्शन करू शकतात आणि जे जमीन, पाणी व आकाश या ठिकाणी राहतात. Here see, always remember, living world of lot of diversity is seen both animals and plants. Every plant and animals is unique. We should all make effort to conserve their diversity in living world. म्हणजे हे आपल्याला ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येक ॲनिमल आणि प्लांट यांच्यामध्ये डायव्हर्सिटी म्हणजे डायव्हर्सिटी असते, लॉट ऑफ डायव्हर्सिटी असते. त्याचबरोबर ते युनिक असतात आणि त्यांचे कन्झर्वेशन करण्यासाठी आपण हेल्प केली म्हणजे निसर्गाला हेल्प केली पाहिजे. Plants are classified on the basis of their height, shape, stem, period of life cycle, habitat. म्हणजे आपण या लेसन मध्ये काय शिकलो आहोत, तर प्रत्येक प्लांट्स किंवा ॲनिमल्स हे त्यांच्या हाईट, शेप, साईज किंवा पिरियड ऑफ लाईफ सायकलवर डिपेंड असतात. तसेच त्यांचे रिप्रोडक्शन म्हणजे ॲनिमल्समध्ये सेल स्ट्रक्चर, वर्टिब्रल कॉलम ह्या गोष्टी खूप बेसिक आणि इम्पॉर्टंट आहेत. So children, today we learn how animals are classified based on their body, reproduction, habitat. We will meet again in the next video with another interesting topic. Thank you for watching and keep learning, keep growing, and don't forget to
like, share and subscribe our channel and share with your friends also. Thank you. Bye.